मागील भागात आपण पाहिलं, सायलीनं राधाताईंना मानसोपचार तज्ज्ञांकडं दाखवण्याबाबत ललिताबाईंना विचारलं होतं. तिच्या या गोष्टीवर ललिताबाई खूप चिडल्या होत्या. पाहूया पुढे धाकटी सून भाग 20. सासूबाई फक्त वेड्या लोकांनाच मानसोपचार तज्ज्ञांकडं दाखवतात असं नाही. डिप्रेशन, अतिराग, चिडचिड असं वागणाऱ्यांनाही मानसोपचार तज्ज्ञांना दाखवतात. बघा ना, अपघात झाला त्या दिवशीपासून राधाताईंच्या वागण्यात किती बदल झालाय. अहो, बोलणं टाकलंय त्यांनी. सुख दुःख कोणत्याच भावनेवर त्या व्यक्तच होत नाहीत. काहीही विचारा, काहीही बोला, त्या काहीच बोलत नाहीत. अगदी मुलांसोबत सुद्धा बोलत नाहीयेत. मुलांकडं बघा एकदा. त्यांचे वडील कोमात आणि आई असूनही शब्द बोलत नाही. सायली काळजीनं बोलत होती. हो, बरोबर आहे तुझं सायली. माझ्या लक्षातच आलं नाही हे. आपण राधाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून घेऊ, ललिताबाई सायलीला म्हणाल्या. सायलीच्या जबाबदारीत अजूनच एक वाढ झाली. मानसोपचार तज्ज्ञांकडं राधाची ट्रीटमेंट सुरू झाली. सायली, वसंतदादा कसा आहे ग? एक दिवस हेमंतनं तिला विचारलं. ठीक आहे, सायली म्हणाली. त्याला कोणत्या वार्डात ठेवलं आहे? हेमंतची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. तुला म्हटलं ना, ठीक आहेत वसंत भाऊजी, सायली म्हणाली. खरंच ना? हे बघ सायली, मला सगळं नीट सांग, हेमंत म्हणाला. हेमंत, अरे खरंच, सायली त्याला म्हणाली. तुला माझी शपथ. हेमंत, वसंत भाऊजी अजूनही कोमामध्येच आहेत, ICU मध्ये, सायली म्हणाली. काय? डॉक्टर काय म्हणाले? दादा ठीक होईल ना? हेमंतनं सायलीला विचारलं. हेमंत, डॉक्टर म्हणाले की कोमातून बाहेर पडायला कितीही वेळ लागू शकतो. हेमंत, राधाताईंनी ह्या गोष्टींचा खूपच धसका घेतला आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्यात. त्यासाठी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे. सध्या औषधी सुरू आहेत. काही दिवसांनी त्यांचे मानसोपचार तज्ज्ञांकडं सेशन्स सुरू होतील, सायली म्हणाली. सायली, कसं सांभाळून घेतेस ग सगळं? हेमंत म्हणाला. तुझ्या प्रेमाचं बळ तेच शक्ती देतंय हे सगळं सांभाळून घ्यायला. दुसरं काय रे, सायली म्हणाली. हेमंतच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. काही दिवसांनी हेमंतला डिस्चार्ज मिळाला. हेमंतला घरी आणलं होतं. दोन्ही पायांना बरेच दिवस प्लास्टर राहणार होतं. आता काय, स्वतःचा नवरा घरी आलाय आणि हेमंतला वसंतबद्दल
काहीच माहीत नाही. आता सायली खरंच दवाखान्यात जाईल का बरं? वसंताकडे तेवढ्या काळजीनं लक्ष देईल का? नाहीच द्यायची. हेमंताच्या मागपुढंच करत राहील. एवढे दिवस सायलीसोबत राहूनही ललिताबाईंच्या डोक्यात सायलीबद्दल परत शंका आली. त्याच विचारात त्या सायलीच्या रूममध्ये गेल्या. पण सवयीप्रमाणे त्या दाराशीच अडल्या आणि हेमंत आणि सायली काय बोलत आहेत ते कान देऊन ऐकू लागले. सायलीनं झालेल्या सगळ्या घटनांची कल्पना हेमंतला आधीच दिली होती ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. हेमंत, वसंत भाऊजी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि राधाताईंच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे होणाऱ्या ट्रीटमेंटसाठी सेशनसाठी मला त्यांना घेऊन जावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींकडं मला नीट लक्ष द्यावं लागणार आहे. या घरची धाकटी सून म्हणून ते माझं कर्तव्यच आहे. पण तुझी ही गैरसोय करून चालणार नाही. म्हणून तुझ्या सोबतीला दिवसभर इथं एक नर्स आणि एक वॉर्ड बॉय असतील. ते तुला उठवून बसवण्यापासून डॉक्टरांनी सांगितलेले हलके फुलके व्यायाम करून घेतील. तुझ्या औषधी वगैरे सगळं बघतील. प्लीज त्यांना सहकार्य करशील ना? सायली म्हणाली. सायली, एवढी धडपड केलीस तू आणि मी एवढंही करू शकणार नाही का ग? बर, मला सांग, पैसे कसे जमवलेस तू? खर्च नक्कीच कमी नसणार ना ग? हेमंत तिला म्हणाला. आधी सासूबाईंचे दागिने गहाण ठेवले. तेही पैसे कमी पडले म्हणून मग माझे दागिने गहाण ठेवले. आणि लग्नाआधी मी एक FD केली होती ती मोडली. शाल्मलीताई आणि भाऊजींनीही बरीच मदत केली. सध्या कॉलेजच्या मुलांचं प्रोजेक्ट टाईप करून द्यायचं काम करते. त्याचे थोडेफार पैसे मिळत आहेत. त्याचा आधार आहेच. आमच्या प्रोजेक्टवेळी आम्ही एका कंपनीत गेलो होतो. तिथल्या एका सरांनी मला त्यांच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये घेतलं आहे. अमेरिकन वेळेनुसार काम करायचं आहे. ते काम तो प्रोजेक्ट संपेपर्यंतच असणार आहे. रात्री हॉस्पिटलमध्ये बसून असते तेव्हा ते काम होऊन जातं. पैसेही बरेच देत आहेत त्या कामाचे. प्रोजेक्ट संपेपर्यंत 1-2 महिने करावं लागेल फार फार तर. नंतर पुढचं पुढं बघू. सायली हेमंत सोबत बोलत होती. तेवढ्यात ललिताबाई रूममध्ये आल्या. त्यांना असं अचानक आलेलं बघून सायली बोलता बोलता थांबली. काय होईल पुढे? ललिताबाई आता पुन्हा कोणता नवीन पवित्रा तर घेणार नाहीत ना? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.